नवी मुंबईत पहाटे 3 मजली इमारत कोसळल्याची घटना घडली। यामध्ये 2 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। नवी मुंबईतल्या शहाबाज गावात आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही इमारत कोसळली। आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमक दल आणि महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले। बचाव कार्याला आता सुरुवात झाली। एकाला इमारतीखालून बाहेर काढण्यात यश आलं। नवी मुंबईमध्ये आज पहाटे 3 मजली इमारत कोसळल्याची घटना घडली। स्वाती नाईक आमच्या प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात। स्वाती, नेमकी कशामुळे इमारत कोसळली आणि बचाव कार्य सध्या कशा पद्धतीने सुरू आहे? कल्याणी शहाबाज गावातील ही इमारत आहे आणि ही इमारत जुनी इमारत आहे। ही इमारत खालीच होती, पण काही 2 माणसं त्या इमारतीमध्ये वास्तव्यास होती आणि ती पहाटेच्या सुमारास कोसळलेली आहे। यामध्ये ही दोन्ही माणसं जिवंत असल्याचं आतून आवाज आला आणि त्यानंतर बचाव पथकाने त्या पद्धतीने इमारतीचा काही भाग काढल्यानंतर एका माणसाला सुखरूप काढण्यात यश मिळालेलं आहे आणि दुसऱ्या माणसाला, तो देखील जिवंत आहे आणि त्याला देखील काढण्यात येत आहे। एकंदरीतच या प्रकरणामध्ये या इमारतीला नोटीस दिली होती का, किती वर्ष जुनी होती, यावर अद्याप प्राथमिक माहिती काही पालिका प्रशासनाकडून आलेली नाहीये। परंतु बघता क्षणी ही इमारत ही जुनी इमारत असल्याचं स्पष्ट होतंय। त्यामुळे इमारत ही जुनी असून खाली करण्याच्या नोटीसा पालिकेने दिल्यात की नाही हे अजूनही आपल्याला कळलेले नाहीये। कल्याण, धन्यवाद स्वाती या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर नवी मुंबईत इमारत कोसळली, 2 जण अडकल्याची भीती आहे। दरम्यान एकाला बाहेर काढण्यात आता यश आलं असून दुसऱ्याला बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे। नवी मुंबईत ही इमारत कोसळली होती। आज पहाटेच इमारत कोसळली। सध्या आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल, महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे।